नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. निर्मल, हिमायतनगर, ढाणकी, उमरखेड बस सेवा सुरू, प्रवाशांमध्ये आनंद. तेलंगणा, मराठवाडा आणि विदर्भ या भागांना जोडणारी महत्त्वाची निर्मल, हिमायतनगर, ढाणकी, उमरखेड बस सेवा नव्याने सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. निर्मल आगारातून ही बस सकाळी 7:30 वाजता सुटणार असून उमरखेडहून परतीची बस दुपारी 12 वाजता रवाना होणार आहे. हा मार्ग कुंटला, ओला, लिंबी, पारडीबी, तोटोबा, कोसमेट, इस्लापूर, हिमायतनगर, ढाणकी आणि उमरखेड या गावांमधून जाणार आहे. ही बस सेवा सुरू करण्यासाठी माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ ढाणकी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने निर्मल आगाराने ही सेवा सुरू केली आहे. बस ढाणकी बसस्थानकावर पोहोचताच चालक व वाहक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रक सुदीप देवरकर उपस्थित होते. तसेच प्रवासी मंडळाचे अध्यक्ष हिरासिंग चव्हाण, सचिव शेख इरफान शेख गुलाब, कार्याध्यक्ष नाथा पाटील, उपाध्यक्ष सौरभ मिटकरे, सदस्य शैलेश साखरे व राजेश बस्सी सोदाबीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रवासी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्मल आगाराचे व्यवस्थापक राठोड, रमा अण्णा सर तसेच सफाई कर्मचारी प्रदीप गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले. तेलंगणा, मराठवाडा आणि विदर्भ या 3 प्रदेशांना जोडणारी ही बसफेरी सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत निर्मल आगार प्रशासनाचे आभार मानले आहेत. नवीन बससेवेमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.